नमस्कार रसिक श्रोते हो. एक फारच सुरेख लेख वाचनात आला, आपल्यासोबत शेअर करतेय. विचार इतके सुरेख आहेत, नक्कीच खरोखर अंमलात आणण्यायोग्य आहेत असं मी म्हणेन. ऐकूया. धनगर मेंढ्या चरायला सोडून ढोल वाजवत बसायचा. एका दिवशी ढोलच्या आवाजाने एक हरिणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलावर धनगराची थाप पडायची, तसतसं त्या हरिणीच्या डोळ्यातून अश्रू यायचे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3, 4, 5 दिवसांमागून दिवस जात होते, पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसं जसं ढोल वाजवायचा, ती हरिणी तिथे येऊन त्याच्या जवळ बसून रडू लागायची. 1-2 वेळा त्या धनगराने त्या हरिणीला हाकलले देखील, पण जसजशी ती थाप ऐकू यायची, तसतशी ती पुन्हा त्या आवाजाकडे ओढली जायची. मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरिणी रडणं थांबवून निघून जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली. हरिणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरिणीसमोर शेवटी हात जोडले आणि म्हणाला, माझं काही चुकतंय का गं? मी कित्येक दिवस बघतोय, जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तू इथे येऊन रडतेस. कारण काय आहे सांग ना, माझं काही चुकतंय का गं? तेव्हा ती हरिणी म्हणाली, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, हे काय वाद्य आहे मला माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता, यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते. कारण याला जे कातडं लावलंय ना, ते माझ्या आयुष्याचा साथीदार माझ्या नवऱ्याचं आहे. हे ऐकून धनगर निशब्द झाला. हरिणी पुढे म्हणाली, माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मृत्यूनंतर या वाद्याच्या एका बाजूचं माझं कातडं लावा, कारण या वाद्यातून मनाला परमोच्च सुख देणारं संगीत तेव्हाच बाहेर पडेल, जेव्हा दोन्ही बाजूंनी ढोल तितक्याच लयीमध्ये वाजवला जाईल. म्हणजेच त्याच्या एवढं दुःख मलाही सहन करावं लागेल. असं म्हणून त्या हरिणीने जागीच प्राण सोडले. दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरिणीचं कातडं ढोलाच्या एका बाजूला लावलं. आज तो ढोल वाजवताना त्या हरिणीच्या डोळ्यातून पाणी येत नाही, पण तो ढोल वाजवणाऱ्या धनगराच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून येतात. कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजूने वाजतो, तेव्हा त्याला वाटतं की ते जोडपं एकमेकांशी बोलून आपली सुखदुःख वाटून घेत आहेत. ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटून घेतलं. पुढे लेखक म्हणतात, प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी. आपण कधी भेटू अगर न भेटू, आपण कधी भेटू अगर न भेटू, पण चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना. माझी माणसं हीच माझी श्रीमंती. लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो. अहो, पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं. खरोखरच अतिशय निशब्द करणारा हा सुरेख लेख. मनाची श्रीमंती, माणसांची श्रीमंती ही पैशापेक्षा कित्येक पटीने महत्वाची. तेव्हा माणसं जपा, नाती जपा, तुम्ही जास्त सुखात राहा. मनापासून धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.